संकल्प फाउंडेशनच्या वतीने येथील कृष्णा नदीच्या सरकारी घाटावर आयोजित केलेल्या होड्यांच्या शर्यतीमध्ये सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबने बाजी मारत प्रथम क्रमांकाचे 31,000 रुपयांचे पारितोषिक पटकावले। अतिशय उत्कंठावर्धक ठरलेल्या या स्पर्धेसाठी शेकडो सांगलीकरांनी उपस्थिती लावली। कसबे डिग्रजच्या डिग्रज बोट क्लबने द्वितीय तर समडोळीच्या वारनामाई बोट क्लबने तिसरा क्रमांक पटकावलाय। विजेत्यांना भाजप नेते शेखर इनामदार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले। गावभाग येथील संकल्प फाउंडेशनच्या वतीने येथील स्पर्धेचं आयोजन केलं होतं। या स्पर्धेत मोरिया बोट क्लब सुखवाडी, वारनामाई बोट क्लब समडोळी, डिग्रज बोट क्लब कसबे डिग्रज, न्यू शानदार बोट क्लब तरुण मराठा बोट क्लब अ सांगलीवाडी, सफारी बोट क्लब वरद विनायक इचलकरंजी, सप्तर्षी बोट अ, रॉयल कृष्णा बोट क्लब, जय मल्हार बोट क्लब कसबे डिग्रज, तरुण मराठा क्लब ब अशा 11 स्पर्धांनी सहभाग घेतला होता। सायंकाळी 5:15 वाजण्याच्या सुमारास स्पर्धेला प्रारंभ झाला। सुमारे 45 मिनिटे चाललेल्या या शर्यतीमध्ये एकूण 7 किलोमीटरचं अंतर कापून सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबने विजेतेपद पटकावलं। स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच तरुण मराठा बोट क्लबने आघाडी घेतली होती, तर दुसऱ्या क्रमांकासाठी डिग्रज बोट क्लब आणि वारनामाई बोट क्लब यांच्यात प्रचंड चुरस होती। मात्र अखेरच्या क्षणी डिग्रज बोट क्लबने आघाडी घेत दुसरा क्रमांक मिळवला, तर वारनामाई बोट क्लबला तिसऱ्या जागावर यावं लागलं।